स्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी जयसिंग दिनकर आहेरे, आरे कॉलनी मनपा माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक आहे आणि त्या शाळेत मी अध्यापन करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यातील जे 16वं प्रकरण आहे, महत्वाचं प्रकरण आहे आनुवंशिकता व परिवर्तन, यामधील DNA व RNA हा घटक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण जे काही शिकलो आहोत त्याची आपण थोडक्यात उजळणी करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण जो पहिला घटक अभ्यासलेला होता तो होता आनुवंशिकता. तर आनुवंशिकता म्हणजे काय? तर सजीवातील जे आनुवंशिक गुणधर्म असतात ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. तर हे जे गुणधर्म आहेत हे संक्रमित होण्याचं जे कार्य आहे ते गुणसूत्रांमार्फत पार पाडलं जातात. मग हे जी गुणसूत्र असतात, ही गुणसूत्र नेमकी कशाची बनलेली असतात? तर ही जी गुणसूत्रे आहेत, ही मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेली असतात. आपण या आकृतीमध्ये गुणसूत्राची रचना बघू शकतो. ही जी गुणसूत्र आहेत, ही केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेली असतात. त्यानंतर आपण पुढचा भाग यामध्ये तो गुणांचे प्रकार. तर हे जे गुणसूत्रांचे जे प्रकार असतात ते आपल्याला पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसत असतात. या आकृतीमध्ये आपण जर निरीक्षण केलं तर इथे आपल्याला गुणसूत्रांचे प्रकार दिसतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे मध्यकेंद्री गुणसूत्र. या गुणसूत्रामध्ये जो गुणसूत्र बिंदू आहे तो मध्यावर असतो आणि हे जे गुणसूत्र आहे हे व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे आपल्याला इथे दिसत आहे आणि याच्या ज्या गुणसूत्र भुजा असतात त्या दोन्ही समान असतात. बघा, इथे ही जी गुणसूत्र भुजा आहे ही आणि ही गुणसूत्र भुजा या दोन्ही समान लांबीच्या असतात आणि हे गुणसूत्र जे आहे ते आपल्याला व्ही या अक्षरासारखे दिसत आहे. पुढचा जो प्रकार आहे गुणसूत्राचा तो आहे उपमध्यकेंद्री गुणसूत्रे. या गुणसूत्रामध्ये जो गुणसूत्र बिंदू असतो तो मध्यावर नसतो, तो मध्याच्या जवळपास असतो आणि हे जे गुणसूत्र आहे हे इंग्रजीतील यल या अक्षरासारखे दिसते. बघा, यामध्ये एक जी गुणसूत्र भुजा असते ती खूपच मोठी असते. ही गुणसूत्र भुजा मोठी आहे आणि दुसरी जी गुणसूत्र भुजा आहे ती थोडी छोटी असते आणि म्हणून हे जे गुणसूत्र आहे हे इंग्रजीतील यल या मुळाक्षरासारखे दिसते. त्यानंतर गुणसूत्राचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे अग्रकेंद्री गुणसूत्र. यामध्ये जो गुणसूत्र बिंदू आहे तो अ, टोकाजवळ असतो आणि यामध्ये एक गुणसूत्र भुजा जी असते ती खूपच मोठी असते. ही गुणसूत्र भुजा ही मोठी असते आणि दुसरी गुणसूत्र भुजा जी असते ती खूपच छोटी असते आणि हे जे गुणसूत्र आहे जे या अक्षरासारखे आपल्याला दिसत आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे अंत्यकेंद्री, या गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू जो असतो तो टोकाला असतो आणि ते आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसते. हे आपण मागील तासिकेत बघितलेलंच आहे. तर हे होते गुणसूत्रांचे प्रकार: मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री.
यानंतर आपण अभ्यासलेले होते काही सजीवातील गुणसूत्रांची संख्या. हे आपल्याला अधिक माहितीसाठी इथे दिलेले आहेत. तर सजीवातील गुणसूत्रांची संख्या आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. जो पहिला सजीव दिलेला आहे तो आहे खेकडा. खेकड्यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही 200 असते. मका ही जी वनस्पती आहे यामध्ये गुणसूत्रांची संख्या 20 आहे. बेडूक 26, गोलकृमी 4, बटाटा 48 आणि मानवामध्ये 46 गुणसूत्रांची संख्या असते. मानवामध्ये जे गुणसूत्र आहे त्याच्यात 23 जोड्या असतात आणि 23वी जी जोडी असते ती लिंग गुणसूत्राची असते. याविषयीची अधिक माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पुढे अभ्यासायला मिळणारच आहे. मग आज आपण नेमकं काय शिकणार आहोत, ते इथे आपल्याला मी थोडक्यात सांगतो. आज आपण या प्रकरणामध्ये डी म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर ची रचना, डीएनए फिंगरप्रिंट, जनुक ज्याला जीन्स असं आपण म्हणतो, आरएनए आणि आरएनएचे प्रकार हे आपण आजच्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण चा अभ्यास करूया. डीएनएचा जो लॉंग फॉर्म आहे किंवा पूर्ण रूप आहे ते आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर ह्या डीएनए मध्ये जी शर्करा असते ती असते रायबोज शर्करा आणि ह्या रायबोज शर्करेमध्ये एक ऑक्सिजन कमी असतो म्हणून त्याचं नाव आहे डीऑक्सिरायबो आणि न्यूक्लिक ॲसिड हे मी आता तुम्हाला इथे सांगतोय. तर न्यूक्लिक ॲसिड हा जो डीएनए आहे पेशीच्या केंद्रकात सापडल्यामुळे पेशीच्या केंद्रकाला आपण न्यूक्लियस म्हणतो आणि न्यूक्लियसवरून त्याचं नाव आपण न्यूक्लिक ॲसिड असं इथे डीएनएचं पूर्ण रूप इथे आपल्याला दिसत आहे. तर जी गुणसूत्रे असतात, ती गुणसूत्रे मुख्यतः डीएनएची बनलेली असतात. आपण बघितलं मानवामध्ये आणि इतर सजीवांमध्ये गुणसूत्रे आढळतात. तर ही जी गुणसूत्रे असतात, ही डीएनएची बनलेली असतात. इथे आपल्याला डीएनएची गुणसूत्राची रचना दिसते. यामध्ये आपल्याला हे दिसत आहे, की हे जे गुणसूत्र आहे, हे डीएनएच्या धागा इथे आपल्याला दिसतोय. म्हणून गुणसूत्र हे डीएनए पासून बनलेलं आहे. मग त्या डीएनएचा शोध कधी लागला आणि कोणी लावला? ते आता आपण इथे बघूया. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायन शास्त्रज्ञ जे होते फ्रेडरिक मिशर यांनी या अमलाचा शोध लावलेला आहे. बघा 1869 साली श्वेत रक्तपेशी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कधी ब्लड टेस्ट केलं असेल तर त्या ब्लड टेस्टच्या रिपोर्टमध्ये आपल्याला WBCs अशा पद्धतीचा एक रिपोर्ट तिथे दिसतो. WBCs म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, त्यालाच आपण पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो. तर हे फ्रेडरिक मिशर त्या पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करत होते आणि त्याचा अभ्यास करत असताना त्यांना या डीएनएचा शोध लागलेला आहे. या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो इथे लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसीज ज्याला आपण रेड ब्लड सेल्स असंही म्हणतो आणि पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहे त्या इथे आपल्याला दिसत आहे त्याला आपण WBCs म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स असंही आपण याला म्हणू शकतो. तर या पेशींचा अभ्यास करत असताना फ्रेडरिक मिशर यांना या अमलाचा शोध लागलेला आहे. आता आपल्याला आपल्याला सर्वांना माहित आहे की सर्व सजीवांचं जे शरीर आहे हे शरीर पेशींचं बनलेलं असतं. मग त्यामध्ये प्राणी असतील, वनस्पती असतील, तर ह्या सर्वांचं शरीर जे आहे ते पेशींचं बनलेलं असतं. इथे एक प्राणी घेतलेला आहे आणि त्याची पेशी आपल्याला दिसत आहे. तर ह्या पेशीच्या आतमध्ये पेशी केंद्रक असते. पेशीच्या आतमध्ये पेशी केंद्रक असते हे आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे. तर प्रथम हे जे डीएनए आहे, हे जे आम्ल आहे,
हे या केंद्रकात सापडले म्हणून याचं नाव केंद्रक आम्ल असं ठेवण्यात आलं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. पण नंतर असंही आढळलं, की हे जे आम्ल आहे, ते पेशीच्या इतर भागातही आढळते. तर हे डी-एन-एचे जे रेणू आहे, ते डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून तर अगदी वनस्पती, प्राणी, माणसापर्यंत जवळपास सर्व सजीवात हे डी-एन-एचे रेणू आढळत असतात आणि हे जे रेणू आहे, हे एकमेकांशी जोडलेले असतात. इथे आपल्याला गुणसूत्रामध्ये दिसतं आहे. तर हे जे गुणसूत्र आहे, हे डी-एन-एचे बनलेले आहे आणि या ठिकाणी हे डी-एन-एचे रेणू एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यापासून दीर्घ अशी साखळी तयार होते आणि ह्या दीर्घ साखळीला गुणसूत्र असे म्हणतात. साधारणपणे एका गुणसूत्रामध्ये 3.35 कोटी एवढे डी-एन-ए असतात. म्हणून आपण गुणसूत्राला डी-एन-एचे पॅकेज असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथे आपल्याला एक डी-एन-ए इथे दिसत आहे आणि ह्या डी-एन-एचे जे कार्य आहे ते असते पेशींचं कार्य, पेशींची वाढ, विभाजन, प्रजनन हे नियंत्रित करत असतात डी-एन-ए. म्हणून त्यांना प्रधान रेणू किंवा त्यांना मास्टर मॉलिक्यूल असंही म्हटलं जातं. तर ही जी डी-एन-एची रचना आहे, ही सर्व सजीवांमध्ये सारखीच असते. असं नाही, की विषाणू आहे त्याच्यामध्ये त्याची रचना वेगळी असेल, जीवाणूमध्ये वेगळी असेल, प्राण्यांमध्ये वेगळी असेल, वनस्पतीमध्ये वेगळी असेल असं नसतं. तर यामध्ये डी रेणूची जी रचना आहे, ती सर्व सजीवांमध्ये सारखीच असते. आणि डी-एन-एच्या रेणूतील जे काही रेणुखंड असतात, त्यांना जनुके म्हणतात. हे आपण पुढे बघणारच आहोत. तर डी विषयी अधिक माहिती इथे आपण बघूया. बघा, डी-एन-एचा शोध 1869 साली जरी लागलेला असेल, तरी डी-एन-एची जी प्रतिकृती आहे किंवा मॉडेल ते 1953 साली वॅटसन व क्रिक या शास्त्रज्ञांनी तयार केले. जवळपास 83 ते 84 वर्षानंतर हे मॉडेल तयार झालं. इथे वॅटसन आणि क्रिक यांनी अ, ही प्रतिकृती तयार केली. तर या प्रतिकृतीमध्ये न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे असतात. इथे आपल्याला दिसेल, की हा हा एक धागा आणि हा दुसरा धागा. तर हे न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे जे असतात, चपट्या रिबीन सारखे आपल्याला दिसत आहेत. तर हे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. यास आपण द्विसर्पिल रचना सुद्धा म्हणू शकतो. द्विसर्पिल, द्वि म्हणजे 2, सर्पिल रचना इथे आपल्याला दिसत आहे. याला आपण डबल हेलिक्स रचना ही म्हणू शकतो. तर यामध्ये जे न्यूक्लिओटाइडचे जे 2 समांतर धागे असतात, ते एकमेकांभोवती लपेटलेले असतात आणि या रचनेची जी तुलना आहे, ती आपल्याला जी शिडी असते, त्या शिडी लवचक लवचिक जी शिडी असते, त्या पिळवटलेल्या लवचिक शिडीशी आपल्याला करता येईल. तर डी रेणूतील जो प्रत्येक धागा असतो, तो न्यूक्लियर न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूचा बनलेला असतो. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे, की जी शिडीची प्रत्येक पायरी असते, ती नायट्रोजनयुक्त पदार्थाने बनलेली असते. इथे आपल्याला पायरीसारखं दिसत आहे. तर हे नायट्रोजनयुक्त पदार्थाने बनलेले असतात. तर हे नायट्रोजनयुक्त पदार्थ यामध्ये कोणते असतात? तर इथे आपल्याला ए दिसत आहे. ए म्हणजे ॲडेनिन. ए म्हणजे ॲडेनिन. त्यानंतर जी दिसत आहे. जी म्हणजे ग्वानिन. त्यानंतर टी, टी म्हणजे थायमिन आणि सी म्हणजे सायटोसिन. तर असे 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात. तर यामध्ये जे ॲडेनिन आणि ग्वानिन असतात, त्यांना एकत्रितपणे प्युरिन्स म्हणतात.
तर जे सायटोसिन आणि थायमिन आहे, यांना एकत्रितपणे पिरिमिडिन्स असे म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात. तर सायटोसिन व थायमिन यांना एकत्रितपणे पिरिमिडिन्स म्हणत असतात. आता बघा, आपण डी रचना इथे अभ्यासणार आहोत. या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे, की हे जे 2 धागे जे आहेत, हे न्यूक्लिओटाइडचे धागे आहेत आणि हे शर्करा, फॉस्फरिक आम्ल यांच्यापासून हा एक तयार झालेला कणा असतो. 2 अ, धागे आपल्याला इथे दिसत आहे आणि इथे शिडीसारखी रचना आपण मगाशीच बघितली. तर न्यूक्लिओटाइड आहे ते कशाचे बनलेले असते? बघा, तर न्यूक्लिओटाइड जे आहे, न्यूक्लिओटाइडच्या रचनेमध्ये शर्करेचा एक रेणू असतो. इथे आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसत आहे यस आणि इथे शुगर म्हणजे शर्करा. तर या शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू बघा इथे सायटोसिन हा जो आहे हा नायट्रोजन युक्त पदार्थ आहे आणि शुगरच्या डाव्या बाजूला जो आहे तो फॉस्फरिक आम्लाचा रेणू आहे. तर अशा पद्धतीने फॉस्फरिक आम्ल, शुगर आणि एक नायट्रोजन युक्त पदार्थ या तिघं मिळून न्यूक्लिओटाइड हा तयार होत असतो. बघा, तर ह्या रचनेमध्ये आपण इथे बघू शकतो, की इथे समजा या रचनेमध्ये इथे मी एस लिहिलेला आहे. एस म्हणजे शर्करा. या शर्करेला इथे फॉस्फरिक आम्लाचा रेणू हा जोडलेला असतो पी. त्यानंतर या शर्करेला समजा इथे एक नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे ॲडेनिन ए आणि या नायट्रोजनयुक्त पदार्थालाच दुसरा नायट्रोजनयुक्त पदार्थ जोडलेला असतो. समजा इथे आपण घेतला थायमिन आणि या थायमिनला परत आहे शर्करा आणि मग परत आहे फॉस्फरिक आम्ल. तर अशा पद्धतीने याची रचना असते आणि यामध्ये ह्या शिडीची जी प्रत्येक पायरी असते, ती नायट्रोजनयुक्त पदार्थ एकमेकांशी हायड्रोजन बंधांनी जोडलेले असतात आणि हा जो कणा तयार होतो, यामध्ये एक शर्करेचा रेणू असतो, एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू असतो. एक शर्करा, एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू आळीपाळीने असे जोडलेले असतात आणि अशा पद्धतीने न्यूक्लिओटाइडचा जो धागा असतो, तो या ठिकाणी अ, तयार झालेला असतो. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे, की ॲडेनिन जो आहे, ॲडेनिनची जी जोडी असते, ती नेहमी थायमिन बरोबर असते. ॲडेनिनची जोडी जी असते, ती नेहमी थायमिन बरोबर असते व ग्वानिनची जी जोडी आहे, ती नेहमी सायटोसिन बरोबर असते. बघा, इथे आपल्याला दाखवलेलं आहे ॲडेनिनची जी जोडी आहे, ती थायमिन बरोबर व ग्वानिनची जी जोडी आहे, ती असते सायटोसिन बरोबर. तर तुम्हाला ही डी-एन-एमध्ये शर्करा, फॉस्फरिक आम्ल व नायट्रोजनयुक्त पदार्थ याद्वारे डी कसा बनतो हे थोडंसं लक्षात आलंच असेल. आता आपण यानंतर बघणार आहोत ते म्हणजे जनुक. बघा, आपण बघितलेलं आहे, की प्रत्येक गुणसूत्र जे आहे, ते डी बनलेले असते. ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे, हे गुणसूत्र जे आहे, ते डी बनलेले असते आणि ह्या वर आपल्याला काही रेणुखंड दिसतात. तर ह्या रेणुखंडांना जीन्स किंवा जनुके म्हणतात. तर या रेणूतील जे न्यूक्लिओटाइड असतात, ते वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुके तयार करतात. कारण या न्यूक्लिओटाइडमध्ये जे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात, ते 4 प्रकारचे असतात आणि त्यामुळे ते न्यूक्लिओटाइड सुद्धा हे विविध प्रकारचे अ, बनतात आणि ही जी जनुके आहेत, ही एकाच ओळीमध्ये रचलेली असतात. तर ही जी जनुके आहेत, ही जनुके पेशींच्या आणि
शरीराच्या रचनेवर व कार्यांवर नियंत्रण ठेवत असतात. तसेच जे अनुवांशिक लक्षणं आहेत, माता-पित्यांकडची जी अनुवांशिक लक्षणं आहेत, ती त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात. म्हणून त्यांना अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक सुद्धा म्हणतात. तर आपण या आकृतीमध्ये बघू शकतो माता-पित्यांचे डोळ्यांचा रंग जर निळा असेल, तर त्यांच्या संततीमध्ये सुद्धा त्यांच्या डोळ्याचा रंग हा निळा असू शकतो. त्यानंतर त्वचेचा रंग, केसांचा रंग, केसांची रचना, तर यामध्ये आपल्याला पुष्कळसे साम्य आढळते. तर जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. आता आपण बघणार आहोत डी-एन-ए फिंगरप्रिंट. बघा अ, आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक स्मार्टफोन, कमीत कमी एक स्मार्टफोन असतो. तर या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंटची सुविधा असते. आपण त्या मोबाईलवर फिंगर लावल्याशिवाय तो मोबाईल आपल्याला सुरू करता येत नाही किंवा आपण बघतो की विविध सरकारी कार्यालयांमध्ये किंवा आपल्या महापालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा फिंगरप्रिंट डिव्हाइस हे लावलेले असतात. तुम्ही बघितलेलंच असेल की शाळेतील सर्व कर्मचारी त्या ठिकाणी फिंगर ठेवून आपली हजेरी लावत असतात. तर या फिंगरप्रिंटद्वारे डी-एन-एच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो आणि डी-एन-ए हा जो असतो, तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात असल्यामुळे वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जी बेवारस मृत व्यक्ती असेल, तर त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सुद्धा या डी-एन-ए फिंगरप्रिंटचा किंवा डी-एन-ए चाचणीचा उपयोग केला जातो. तर ही जी डी-एन-ए चाचणी आहे, ही चाचणी करण्यासाठी तोंडातील लाळ, केसांची मुळं, त्वचा, रक्त यापैकी एकाचा नमुना घेऊन डी-एन-ए चाचणी केली जाते. तर डी-एन-ए चाचणीमुळे जी काही रोगकारक जनुके आहे, ती आपल्याला शोधता येतात. म्हणजे जे आजार आपल्याला भविष्यात होऊ शकतात. उदाहरणार्थ हार्ट अटॅक सारखा काही आजार असेल किंवा हाडांचे विकार असतील किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काही आजार जर होणार असेल, ज्या जनुकांमुळे होणार असेल, ती रोगकारक जनुके आपल्याला ह्या डी-एन-ए चाचणीमुळे शोधता येऊ शकतात आणि ते रोगकारक जनुके जर आपल्याला माहीत झाली, तर त्या रोगाचं निदान करून आपल्याला योग्य प्रकारे इलाज करता येऊ शकतात. अगदी कॅन्सर सारखे मोठे आजार सुद्धा या चाचणीमुळे आपल्याला अ, अगोदरच माहीत होऊ शकतात आणि त्यावर योग्य प्रकारे आपल्याला इलाज करता येऊ शकतात. त्यानंतर आहे आर-एन-ए. आर-एन-ए म्हणजे राइबोन्यूक्लिक ॲसिड. आता याच्यामध्ये सुद्धा राइबोज शर्करा असते. तर हे सुद्धा पेशीतील हे एक महत्त्वाचं दुसरं न्यूक्लिक आम्ल आहे. तर डी-एन-ए जे असतं ते पेशीच्या केंद्रकात असतं आणि आर-एन-ए जे आहे, ते आर-एन-ए पेशीच्या द्रवामध्ये असतं, पेशी द्रवात असतं. तर आर-एन-एची जी रचना आहे, ती काहीशी डी-एन-ए सारखीच असते. डी-एन-ए जो असतो, तो अ, द्विसर्पिल आकार असतो आणि आर-एन-ए जो आहे, इथे आपल्याला एकेरी सर्पिल आकार दिसत आहे. तर हे जे आम्ल आहे, हे राइबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू, ग्वानिन, सायटोसिन, एडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. आता यातील जे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, डी-एन-ए आणि आर-एन-ए मधील 3 जे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, ते सारखेच आहे. ते कोणते? एडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन. मात्र आर-एन-एमध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतो. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर हा जो आर-एन-एचा रेणू आहे,
यातील जे न्यूक्लिओटाइड आहे ते कशाचं बनलेलं असतं? तर राइबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थ यांच्या संयोगातून न्यूक्लिओ न्यूक्लिओटाइड तयार होते. न्यूक्लिओटाइडची एक कडी तयार होते आणि अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आर-एन-एचा एक मोठा रेणू तयार होतो. त्याला आपण महारेणू असेही म्हणू शकतो. तर या आर-एन-एच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार आता आपण बघणार आहोत. त्यातला जो पहिला प्रकार आहे, तो आहे राइबोझोमल आर-एन-ए. राइबोझोमल आर-एन-ए म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म इथे आहे आर-एन-ए. तर राइबोझोमल आर-एन-ए अशा प्रकारचा असतो. हा राइबोझोम अंकाचा घटक असलेला आर-एन-एचा रेणू आहे. तर या रेणूचं कार्य काय? तर हा प्रथिन संश्लेषणाचं काम करत असतो. प्रथिन संश्लेषण म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचं काम याच्याकडून होत असतं म्हणून याचं नाव आहे राइबोझोमल आर-एन-ए. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, तो आहे मेसेंजर आर-एन-ए. आपण मोबाईलमध्ये WhatsApp मेसेंजर अशा नावाचं एक हॅलो नावाचं हे दुसरं न्यूक्लिक ॲसिड आहे. तर ते आहे एम-आर-एन-ए. हा डी कडून माहिती घेऊन येणारा असतो. म्हणून याला दूतरेणू म्हणतात. हॅलो? प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश हा रेणू देत असतो. तो कोणाला देत असतो? तर प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत संदेश देण्याचं काम हा एम-आर-एन-ए करत असतो. म्हणून याला मेसेंजर आर-एन-ए असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, तो आहे ट्रान्सफर आर-एन-ए. त्यालाच आपण टी-आर-एन-ए असं म्हणतो. तर टी-आर-एन-ए जो आहे, ट्रान्सफर नावावरूनच आपल्याला लक्षात येतं, की याचे जे कार्य आहे, हे एम-आर-एन-ए संदेशानुसार प्रथिन निर्मितीसाठी योग्य अम्लाची निवड करून प्रथिनांच्या बांधणीसाठी त्याला रायबोझोम पर्यंत वाहून आणण्याचं काम हा आर-एन-ए करत असतो. म्हणून याला ट्रान्सफर आर-एन-ए म्हणजेच टी-आर-एन-ए असं म्हटलं जातं. तर हे होते आर-एन-एचे 3 प्रकार. आता इथे आपल्याला डी व आर-एन-ए यामधील फरक लक्षात येण्यासाठी एक प्रश्न आहे. डी व आर-एन-ए मधील फरक लिहा. तर डी आणि आर-एन-एचं जे पूर्ण रूप आहे ते आपण इथे सांगू शकतो. डी म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि आर-एन-ए म्हणजे राइबोन्यूक्लिक ॲसिड. तर पहिला जो फरक आहे तो आपण इथे सांगू शकतो, की डी-एन-एची जी रचना असते ती द्विसर्पिल आकार असते. आपण त्याची रचना अशी बघितलेली होती. ही जी रचना आहे, ही द्विसर्पिलाकार रचना अ, डी-एन-एची असते आणि आर-एन-एची रचना जी असते, ती सिंगल म्हणजे एकेरी सर्पिलाकार असते. तर ती आपल्याला इथे सांगता येईल हा एक फरक. दुसरं दुसरा जो फरक आहे, आपण अगोदरच बघितलेला आहे, की डी जे आहे, ते पेशीच्या केंद्रकात असते आणि आर-एन-ए जो आहे, तो पेशी द्रवात असतो. पुढचा फरक
DNA मध्ये जे नायट्रोजन युक्त पदार्थ असतात, त्यातील जे थायमिन आणि सायटोसिन जे असतात, हे पिरिमिडिन्स असतात. तर RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असते हे आपल्याला माहीत आहे आणि युरॅसिल आणि सायटोसिन हे पिरिमिडिन्स असतात. DNA मध्ये डीऑक्सिरायबोज शर्करा असते, तर RNA मध्ये रायबोज शर्करा असते. तर अशा पद्धतीने आपल्याला DNA व RNA मधील फरक सांगता येईल. तुम्हाला DNA व अडकून दिला. DNA व RNA मधील फरक समजला असेल, अशी आशा करतो. धन्यवाद.